महापालिका निवडणुकांनी राज्यामध्ये अनेक नेत्यांच्या नेतृत्वावरती प्रश्न निर्माण केले। त्यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे सुप्रिया सुळे। शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष असलेल्या सुप्रिया सुळेंच्या पक्षाची महापालिका निवडणुकीमध्ये चांगलीच पीछेहाट पाहायला मिळाली। बघूया। सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह। शरद पवार राष्ट्रवादीची महापालिका निवडणुकीत पीछेहाट। राज्यात 15 महापालिकांत पक्षाला मिळाला भोपळा। सुप्रिया सुळे यांचं पुढे काय होणार? पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार राष्ट्रवादी सोबत निवडणुका लढलेल्या शरद पवार राष्ट्रवादीलाही मोठा फटका सहन करावा लागला। शरद पवार प्रचारापासून लांब राहिले तर अजित पवार ठाण मांडून होते। मात्र पक्षाचा चेहरा असलेल्या सुप्रिया सुळेही महापालिका निवडणुकीच्या प्रचारात फारशा दिसल्याच नाही। अजित पवार यांच्या बंडापूर्वीच शरद पवार राष्ट्रवादीची धुरा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंकडे सोपवली। पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे। गेल्या 2 वर्षांच्या काळात विधानसभा निवडणुकांपासून ते आत्ताच्या महापालिका निवडणुकांपर्यंत पक्षाच्या कामगिरीत सातत्याने घटच पाहायला मिळते। 2024च्या विधानसभा निवडणुकीत 10 आमदार निवडून आले। नगर परिषदांच्या निवडणुकीत केवळ 7 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले। बारामती नगर परिषदेत केवळ एका सदस्याचा विजय झाला। महापालिका निवडणुकीत केवळ 36 नगरसेवक निवडून आले। पिंपरी चिंचवड, नगर, जळगावसह 15 महापालिकांत भोपळाही फोडता आला नाही। महापालिका निवडणुकांत पुणे, पिंपरी चिंचवडसाठी अजित पवारांशी पक्षानं आघाडी केली खरी, मात्र सुप्रिया सुळे प्रचारात फारशा दिसल्या नाही। त्यातच दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चाही सुरू आहे। पवार काका पुतळे कायमचे एकत्र येणार की नाही या संभ्रमाचा फटका निवडणुकीत बसताना दिसतोय। या सगळ्या निकालावर सुप्रिया सुळे मात्र यावर आत्मचिंतन करायला हवं इतकंच सांगतात। ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जो काही रिझल्ट असेल तो मान्य करायचा असतो आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की असा रिझल्ट का आला। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांत अनेक नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागला। उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेतील सत्ता गमावली। मुंबईत मराठी मनावर अधिराज्य करणाऱ्या नेत्याची ओळख राज ठाकरे। उद्धव ठाकरेंसोबत महापालिकांत सत्ताधाऱ्यांशी लढत। मराठी अस्मितेचा चेहरा ओळख मिळवण्यात यश। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं निर्विवाद नेतृत्व अशी प्रतिमा। विधानसभा, नगर परिषदा आणि महापालिकेत यशस्वी। एकनाथ शिंदे शिवसेनेचा राज्यभर विस्तार करण्यात यश। विधानसभा, नगर परिषदा, महापालिकेतही चांगलं यश। अजित पवार सत्तेत सहभागी, पक्ष संघटनेचाही विस्तार। विधानसभा, नगर परिषदा, महापालिकेत शरद पवार राष्ट्रवादीपेक्षाही चांगलं यश। इम्तियाज जलील संभाजीनगरसह राज्यभरात MIMचा चेहरा। महापालिकेत राज्यभरात 114 जागा। या सगळ्या नेतृत्वात सुप्रिया सुळेंचं स्थान काय असा प्रश्न विचारण्यात येतोय। सुप्रिया सुळेंचं पुढे काय होणार याचीही चर्चा रंगते। राज्यात महिला मुख्यमंत्री झाल्यास कोण या प्रश्नाच्या उत्तरात पहिल्या 3 नावांत सुप्रिया सुळेंचा समावेश आहे। लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळालं खरं, मात्र त्यानंतर राज्यात झालेल्या 3 निवडणुकांत पक्षाची कामगिरी निराशाजनक मानण्यात येते। शरद पवार सक्रिय राजकारणापासून अलिप्त होत असताना सुप्रिया सुळेंकडून राज्यातील जनतेला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे। येत्या काळात केंद्रातल्या राजकारणासोबतच राज्यातल्या राजकारणावरही सुप्रिया सुळेंना त्यांची पकड मजबूत करून स्वतःला सिद्ध करावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।